नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज आणि वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. मणिपूरमधल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर टीकेचे बाण विरोधकांकडून सुटायचे अजूनही बंद झालेले नाहीयेत. मणिपूरमध्ये कुकी आणि मायतेई वादातून झालेल्या हिंसेचे पडसाद अजूनही विरोधी पक्षातून निघताना दिसतात आणि टीकेच्या केंद्रस्थानी असतात पंतप्रधान मोदी. काल शरद पवारांनी मुंबईतल्या एका कार्यक्रमात बोलताना सुद्धा मणिपूर विषयावरनं पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. पण त्यापुढे ते जे म्हणाले त्यानंतर राजकीय गोटात आणि सामाजिक वर्तुळात सुद्धा चर्चा सुरू झाली. महाराष्ट्रातही मणिपूर सारखीच हिंसा होते की काय असं वाटायला लागलंय, असं वक्तव्य काल शरद पवार यांनी केलं आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर कडाडून टीका करायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र सुज्ञ आहे आणि पवारांनी त्यात मीठ कालवू नये अशा आशयाचा सूर आता महाराष्ट्रात उठताना दिसतोय. शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याला राज्यातल्या मराठा ओबीसी आरक्षण वादाची किनार आहे. पण हा वाद खरंच एवढा चिघळलाय का? मणिपूरचे वारे राज्यात फिरवून वादाला नवी फोडणी देण्याचं आणि पर्यायानं राजकारण गरम करण्याचा हा प्रकार आहे का? पुरोगामी महाराष्ट्राची तुलना मणिपूर सोबत का करायची? पवारांना नेमकं सांगायचंय काय? मराठा ओबीसी आरक्षण वाद असाच खितपत राहिला तर हिंसक वळण लागू शकतं असं पवार सुचवू पाहतायत की काय, की सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यासाठी हा भात्यातला नवा बाण म्हणायचा? याच संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे. आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होतात भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते प्रशांत जगताप आपल्यासोबत आहेत, राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार उदय तानपाठक सर सुद्धा आपल्यासोबत असणार आहेत. मी सुरुवातीला प्रशांत जगताप यांच्याकडे जाईन. प्रश्न असा आहे की शरद पवार जे बोलतात त्याला बरेच अर्थ असतात, त्याचे अन्वयार्थ काढले जातात आणि त्याची चर्चा होते. शरद पवारांना नेमकं म्हणायचं काय आहे? साहेबांनी काल जे काही स्टेटमेंट केलेलं आहे त्या स्टेटमेंटशी मी सहमत आहे. त्याचं कारण आहे की आदरणीय पवार साहेबांच्या 67 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीच्या एकूणच आतापर्यंतच्या प्रवासामधून जे ते अनुभव त्यांना आलेत, एकूणच ते वडिलकीच्या नात्याने या संदर्भामध्ये राज्यातल्या तमाम राज्यकर्त्यांना किंबहुना सगळ्याच राजकीय पक्षातल्या नेत्यांना कार्यकर्त्यांना त्या प्रकारचा ते संदेश देऊ इच्छित आहेत. मणिपूर मागची 16 महिने या ठिकाणी जळतंय, ते थांबवण्यापासून माननीय पंतप्रधानांनी त्यांचा पक्ष आजही मणिपूरला सावरू शकले नाही. मी ज्या पुण्यातून येतो त्या पुणे शहराची लोकसंख्या 70 लाख आहे, मणिपूरची लोकसंख्या फक्त 15 लाख असताना सुद्धा ते मणिपूर जळण्यापासून थांबवण्यामध्ये माननीय पंतप्रधान आणि एकूण सत्ताधारी पक्ष आतापर्यंत अपयशी ठरलेला आहे. मुळात मी मणिपूरवर जास्त का बोलू शकतो तर या ज्यावेळेस मणिपूर जळत होता आणि माननीय पंतप्रधान आणि त्यांच्या पक्षाचा कुठलाही माणूस इथं जायला घाबरत होता, त्यावेळेस मीच आणि माझी टीम मागच्या जुलैमध्ये आणि ऑगस्टमध्ये मणिपूरला सुरुवातीला पाहणी दौऱ्याला आणि नंतर मदतीचा ओघ घेऊन तिथे गेलो. मणिपूर कशामुळे जळलं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या लक्षात आलेले. मणिपूर फक्त आणि फक्त आरक्षणामुळे जळालं. मैतेई समाज असेल किंवा कुकी समाज असेल, ज्या कुकींना पूर्वीपासून आरक्षण होतं आणि आता मैतेईंना नव्याने आरक्षण हवंय, या सगळ्या वादामध्ये समज गैरसमज आणि राज्यकर्त्यांनी वेळीच लक्ष न दिल्यामुळं, राज्यकर्त्यांनी दोन्ही समाजाचं वेळीच न ऐकल्यामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे मागची जी काय सव्वा दीड वर्ष जे काय वाद चालू आहेत त्याच्यामध्ये माननीय जरांगे पाटील साहेब या ठिकाणी आंदोलनाला बसतायत किंवा आता ओबीसीसाठी हाकेजी आणि बाकीची मंडळी बसतायत. याच्यातून राज्यकर्ते ज्यांच्याकडे जे आता सर्व शक्तिमान आहेत, ज्यांच्याकडे महाराष्ट्रातला 200 आमदारांची फिगर आहे, जे विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये काही करू शकतात, ज्यांच्याकडे केंद्र सरकार आहे, राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमधल्या या ठिकाणी पूर्ण बहुमत आहे, त्यांनी दोन्हीकडे संयुक्त अधिवेशन घेऊन जर हा निर्णय घटनात्मक दुरुस्ती करून त्या ठिकाणी करायचा ठरवलं तर तो फार काय त्याच्यामध्ये वेळ लागणार नाही. पण तसं असताना फक्त आणि फक्त राजकीय पोळी भाजून घेण्याकरता हा प्रश्न पेटता ठेवला जातोय. त्या अनुषंगाने पवार साहेबांनी ज्या दोन्ही समाजाला किंवा दोन्ही वर्गाला माहिती आहे की पुढच्या 42 ते 45 दिवसानंतर महाराष्ट्रामध्ये सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे, त्याच्या अगोदर निर्णय नाही झाला तर आम्हाला जे वाटेल ते आम्ही करू, अशा प्रकारचे जे इशारे दिले जात आहेत त्याच्यातून काही विपरीत घडू नये म्हणूनच आदरणीय पवार साहेबांनी वडिलकीच्या नात्याने हा संदेश राज्यकर्त्यांना दिलेला आहे. त्याच्यातून चुकीचा अर्थ न काढता योग्य अर्थ काढून हा विषय लवकर लवकर संपवा एवढीच माफक अपेक्षा आहे. शिवराय कुलकर्णी, भाजप कसं बघतं या वक्तव्याकडे? असं आहे की शरद पवारांनी खरोखर चिंता व्यक्त केली की असा काही डाव महाराष्ट्रातल्या काही लोकांचा आहे याची माहिती त्यांच्याकडे आणि त्यांनी ती व्यक्त केली. हे अगदी त्यांच्यात चिंतेवर वाटत नाही. असा आहे नम्रताजी की पवार साहेबांनी अजूनही ठोस धोरण आरक्षणाच्या बाबतीतलं सांगितलेलं नाही.
जाती जातींमधला तिढा एवढा तीव्र होतो आणि त्याच्यातून दंगली होऊ शकतात याची एक ज्येष्ठ नेते जर चिंता करत असतील तर या ज्येष्ठ नेत्यांनी जेव्हा आपली सत्ता होती स्वतःची, जेव्हा केंद्रातही सत्ता होती, दीर्घ काळ सत्तेत ते स्वतः राहिले, या प्रत्येक वेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भातली भूमिका का घेतली नाही या प्रश्नाचं ते कधीही उत्तर देत नाही. क्रमांक 1. क्रमांक 2, सध्या ज्या काही मागण्या आहेत आरक्षणाच्या संदर्भातल्या, या मागण्यांमध्ये नेमकं काय केलं पाहिजे, एकेका पक्षाची एक भूमिका असायला पाहिजे. शरद पवारांची देखील एक भूमिका असायला पाहिजे. त्यांनी ती स्पष्ट करायला पाहिजे महाराष्ट्रासमोर. काल चंद्रकांत दादांनी त्यांना जाहीरपणे प्रश्न विचारला. अगदी त्यांनी सांगितलं की हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या की तुम्हाला काय म्हणायचं आहे. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी ही ओबीसी मध्ये त्यांना आरक्षण द्यायचं का याच्यावर तुम्ही हो म्हणत नाही म्हणत नाही. तुमचे याच्या आधीचे सत्तेत असताना जे स्टेटमेंट्स आहेत ते पूर्णपणे मराठ्यांना आरक्षण नको पासूनचे स्टेटमेंट्स आहेत आणि ते काळानुरूप बदलत 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 आज असं आलेलं आहे की तुम्ही एकीकडे जरांगेला जाऊन मंडपामध्ये भेटता, मग तुम्ही जर मंडपामध्ये जाऊन भेटता, त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवता, महाविकास आघाडीला खुलं समर्थन करतात जरांगे, महायुतीच्या विरोधामध्ये जरांगे बोलतात. या सगळ्या घटनाक्रमांवर पवारांची भूमिका काय आहे ती त्यांनी कधीच मांडली नाही. आता मणिपूरचा वाद उकराचा आणि मणिपूर महाराष्ट्र होणारा सांगणार आहे, याला कोण कारणीभूत आहे. महाराष्ट्रामध्ये जे याच्यापूर्वी माननीय राजसाहेब ठाकरेंनी अतिशय एका आपल्या सभेमध्ये अतिशय तपशीलवार सगळे उदाहरण देऊन की महाराष्ट्रामध्ये जातींच्या अस्मितांना खतपाणी घालून राजकारण कोण करतं आणि जातीय समतोल कोण बिघडतो याचे आरोप अत्यंत उदाहरणासहित केलेले होते. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या जनतेसमोर हे स्पष्ट आहे की एकीकडे रामदास स्वामी असतील, दादोजी कोंडदेव असतील, जाती जातींमधले विषय असतील, पगड्या नाकारणं असेल, ह्या पुरापती कोण काढतं महाराष्ट्रामध्ये, जातीच्या अस्मिता कोण जागवतं, हे सगळं बाजूला ठेवायचं आणि कुठेतरी एका ज्येष्ठ नेत्याने चिंता व्यक्त करायची. ही चिंता व्यक्त करणं निरर्थक आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की ऑलरेडी हे गरम असलेल्या वातावरणात ठिणगी पाडायचं काम पवार करतात असं सुचवताय तुम्ही? 100% ठिणगी पाडणं. ठीक आहे. अगदी त्यांच्या काळामध्ये मणिपूर महाराष्ट्राचं हे सत्तेत होते तेव्हा होतं महाराष्ट्राचं मणिपूर. आता त्या काळात जेव्हा शरद पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा मणिपूरपेक्षा भयावह अवस्था होती. तुमचा मुद्दा लक्षात आला. आपल्या चर्चेत पुढे हा मुद्दा येणारच आहे. तानपाठक सर आहेत आपल्यासोबत. तानपाठक सर, मराठा ओबीसी वाद आणि कुकी मैतेई वाद यांची तुलना अशा पद्धतीनं करणं योग्य आहे का? मणिपूर महाराष्ट्र यांची तुलना ही योग्य वाटते का? किंवा या प्रकाराकडे थोडं ब्रॉडर पर्स्पेक्टिव्हने बघायचं झालं तर काय अर्थ काढता येतील याचे, या वक्तव्याचे पर्टिक्युलरली? मला वाटत नाही असं बघता येईल, कारण मणिपूर मधला प्रश्न संपूर्णपणे वेगळा प्रश्न आहे आणि महाराष्ट्र मधला जो प्रश्न आहे हा पूर्णपणे वेगळा प्रश्न आहे. पवार साहेबांसारखा जो अत्यंत सिनियर नेता आहे आणि ज्यांनी इतकी वर्ष राजकारणात काढून सामाजिक सलोख्याकरता अनेकदा त्यांनी प्रयत्न केलेले होते आणि हे आपण पाहिलेले सगळ्यांनी, त्यांनी अशा प्रकारचं विधान हे सामाजिक सलोखा परिषदेत करणं, म्हणजे परिषद वाशीला जी होती ती सामाजिक सलोखा परिषद होती मला वाटतं ती, त्याच परिषदेत त्यांनी हे असं विधान करणं हे मला वाटतं बरोबर नाहीये. आणि जे आपण विझवायचं काम सोडून आपण आणखीन पेटवतोय की काय अशा प्रकारचं मला असं वाटतं की राजकारण, महाराष्ट्राचं राजकारण जे आहे, महाराष्ट्रामधलं एकूण सामाजिक वातावरण जे आहे हे कुठली ठिणगी पडली तरी कधी पेटेल अशा प्रकारचं नाही, तर ते सलोख्याने राहतील लोक अशा प्रकारची काळजी घेणं प्रत्येक राजकारण्याने आवश्यक आहे. पवार साहेबांनी परवाच सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातला प्रश्न सोडवावा असं आवाहन केलं होतं आणि आता पुन्हा ते या पद्धतीचं विधान करतात. ते मला वाटतं निवडणुकांचं कुठेतरी डोळ्यासमोर ठेवून हे चाललेलं असावं आणि राजकारण ठिकाणी असतं, सामाजिक सलोखा हे कायम ठेवणं हे सर्वांचंच काम आहे आणि मला वाटतं त्याप्रमाणे त्यांनी करावं अशी माझी अपेक्षा आणि लोकांची अपेक्षा ते असणं 100%. मला जोडूनच एक प्रश्न आहे तानपाठक सर. आता प्रशांत जगताप जे म्हणाले की शरद पवार सावध करायचं काम करतायत, कारण मणिपूरमध्ये सुद्धा राजकारण्यांनी सुरुवातीला दुर्लक्ष केलं होतं, त्यातनं हा प्रश्न चिघळत गेलेला आहे आणि महाराष्ट्रात तशी परिस्थिती जी मणिपूरमध्ये आधी होती हिंसेपूर्वीची तशी परिस्थिती आता दिसते असं राष्ट्रवादीकडनं सांगण्यात आलेलं आहे. तुमचा अभ्यास यामधला? नाही, सावध करण्याचा विषय नाहीये. उलट जे समजा त्यांना वाटलं की असं होत आहे तर पवार साहेबांनी इतकी वर्ष राजकारणामध्ये काढली, त्यांनी हे शांत करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत ना की आणखीन पेटवण्याच्या दृष्टीने काही विधान कळत नकळत होतील ती असं होऊ नये. त्यांनी काय मुद्दा म्हणून त्यांचं पेटवणं हा काय त्यांचा उद्देश नसेल, पण त्यांच्या एखाद्या विधानाने
राजकारण आणखीन ढवळू शकतं, समाजकारण ढवळू शकतं आणि आणखीन काही अशांतता होऊ शकते. हे त्यांना लक्षात नसेल असं नाहीये, त्यांना माहिती असणार ते, आणि त्यामुळे त्यांनी ही काळजी घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. प्रशांत जगतापजी, डेलिबरेट कुठेतरी वक्तव्य हे असू शकतं, ही शक्यता नाकारता येत नाही. मात्र एक मणिपूरशी जोडणी करताना आपल्याकडच्याच वादाला आपण फोडणी देतोय, हे शरद पवारांसारख्या सिनियर नेत्याला उमगलं नसेल असं आपण अजिबात म्हणू शकणार नाही. ते खूप सिनियर नेते आहेत. प्रशांत जगतापजी, मुळात माझ्याबरोबरचे जे दोन वक्ते त्यांनी जे काही या संदर्भात भाष्य केलं, मला त्या संदर्भात या ठिकाणी क्लिअरन्स द्यायचं आहे. मणिपूर हे एका देशाच्या बाहेरचं कुठलं राज्य किंवा छोटं राष्ट्र नाही. तर मणिपूर हा आपलाच एक हिस्सा आहे, ज्याची जे भारतीय संस्कृती बरोबर जोडलेलं आहे. जात, धर्म आणि एकूणच आरक्षण या सगळ्या संदर्भामध्ये मणिपूर जळतंय फक्त आणि फक्त आरक्षणामुळे जळतंय. ही कालची, आजची नाही, उद्याची सुद्धा तीच सत्य परिस्थिती. हा पहिला भाग. मान्य कुलकर्णीजी जे सांगितलं त्यांनी अभ्यास करण्याची गरज आहे की मणिपूर कशामुळे जळतंय. तर मणिपूर या ठिकाणी आरक्षणामुळे जळतंय. हा पहिला भाग. दुसरा भाग, ओबीसीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी कुलकर्णीजी किंवा इतर कोणी सर्टिफिकेट द्यायची गरज नाही, पण या राज्यामधल्या ओबीसींना, एनटींना किंवा महिलांना जे नाही का पहिल्यांदा आरक्षण मिळालं ते फक्त पवारसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेला मंडल आयोग स्वीकारण्याच्या निर्णयामुळे मिळालं. ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यानंतरचा विषय ते सांगतात की पवारसाहेब केंद्रात मंत्री होते किंवा मुख्यमंत्री होते त्यावेळेसचा त्यांनी मराठा आरक्षणाचा अभ्यास करावा. आज जे मराठा आरक्षणाच्या संदर्भात मागच्या 5-6 वर्षामध्ये उचल खाल्लेली आहे, ज्याच्यामध्ये पवारसाहेब राज्यात किंवा केंद्रामध्ये कुठंच सत्तेमध्ये नाहीत, ती परिस्थिती त्यांच्या त्या कार्यकाळात नव्हती. त्याच्यामुळे त्यांनी त्यावेळेस तो का निर्णय घेतला नाही, अशा प्रकारचा प्रश्न आज निर्माण करणे हे एकूणच हास्यास्पद आहे. आज जे प्रकरण आहे मागच्या 5-7 म्हणजे ज्या वेळेस या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून महाविकास म्हणजे आघाडीच्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून निर्णय घेतला, त्यावेळेस दुर्दैवाने केंद्रात नरेंद्रजी मोदी हे पंतप्रधान झाले आणि त्याच्यानंतर सातत्याने महाराष्ट्राची विधानसभा, विधान परिषद आणि कोर्टात म्हणजे ते हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट मधली ही लढाई अडकून पडली. त्याच्यामुळे मराठा आरक्षण किंवा ओबीसीचे आरक्षण हे पेटतं राहिलेलं आहे. त्याच्यामुळे जर ते आज केंद्रात जर का महामहिम सत्तेमध्ये आहेत तर त्यांच्या पक्षाने तो निर्णय लावावा. त्यांनी प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये बसू नये. हा गमतीचा खेळ नाही. या देशाला सावरण्यामध्ये महाराष्ट्राचा खूप मोठा हातभार आहे. आज सुद्धा सगळ्यात जास्त टॅक्सेशन किंवा ज्याच्यातून जे काय आर्थिक सहाय्य आहे ते महाराष्ट्र या देशाला देतं. त्यामुळे महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य अशा प्रकारे प्रशांत जगतापजी, मुद्दा यामध्ये असा आहे की सगळेच म्हणतात की शरद पवार जर म्हणतायत की हा मुद्द्याच्या बाबतीत सरकार बेसावध असेल तर सोल्युशन काय ते तरी सरकारला सांगावं. कारण सरकार जे जे प्रयत्न करतोय, जरांगे त्याला आक्षेप घेत आहेत. त्यांना 10% दिलेलं जास्तीचं आरक्षण नकोय, त्यांना ओबीसी मधूनच आरक्षण हवंय, सगळे सोयऱ्यांसहितच हवं आहे. बरं, ह्या सगळ्या गोष्टींसह द्यायचं म्हटलं तर ते कायद्याच्या कचाट्यात अडकणार, मग ते द्यायचं कशाला, हे सगळे मुद्दे आहेतच की. या सगळ्यावर शरद पवार काय भूमिका घेणार, ते भूमिका मांडतच नाहीयेत. असं आहे की आदरणीय पवार साहेबांनी त्याच अनुषंगाने सांगितलं, मी पुन्हा एकदा सांगतो की ह्या आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार आताच्या विद्यमान मान्य एकनाथजी शिंदे, मान्य देवेंद्रजी फडणवीस आणि मान्य अजितदादा पवार यांच्या सरकारला आहे. आणि त्यांच्यावर जे पेरेंट बॉडी आहे, जे केंद्र सरकार आहे, मान्य नरेंद्र मोदी सरकार, त्यांना हा अधिकार आहे. पुढच्या ह्या मराठा समाजाचे मनोज जरांगे पाटील असतील किंवा समस्त समाज असेल किंवा उन्हा इकडे लक्ष्मणरावजी हाके आणि त्यांच्याबरोबरचा समस्त ओबीसी समाज असेल, यांना पूर्वकल्पना आहे की फक्त 45 दिवसानंतर या राज्यामध्ये आचारसंहिता लागणार आहे. आपला प्रश्न आत्ता सुटला तर ठीक आहे, नाही तर हे लबाडाचं आवतन राहणार आहे, म्हणजे लबाडाचं आमंत्रण राहणार आहे. त्याच्यामुळे या संदर्भातले आता मोर्चे किंवा वादाची ठिणगी ही खूप मोठी वाढत चालली आहे. त्या अनुषंगाने पवार साहेबांनी सांगितलं, उद्या या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची परिस्थिती उद्भवण्याच्या अगोदर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने, त्याच्यामध्ये मान्य नरेंद्रजी मोदी असतील, मान्य अमितजी शाह असतील, मान्य देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा अजितदादा पवार असतील किंवा एकनाथजी शिंदे असतील, यांनी हा विषय लवकरात लवकर हाताळावा. कारण की आपल्याच देशातल्या एका छोट्या राज्यामध्ये, जे राज्य एक आपल्या शहरातल्या अगदी सोलापूर सारख्या छोट्या शहरापेक्षा छोटं राज्य आहे, त्या राज्यामधली परिस्थिती आजही तणावाच्या एकूणच मध्ये खाली गाडली गेलेली आहे. तशी परिस्थिती आपल्या राज्यात होऊ नये, कारण की एवढी लोकसंख्येला थोपवण्यामध्ये राज्याला आणि केंद्राला अपयश येईल. त्यापेक्षा आता हे विषय वेळेत सावरावा या अनुषंगाने ते बोलत. कुठेतरी मणिपूर होणारच अशी भाषा नाही केली, पण महाराष्ट्राचा मणिपूर होऊ नये यासाठी राज्यांनी आणि केंद्राने काळजी घ्यावी, अशा प्रकारचं त्यांनी त्या संदर्भात सल्ला देण्याचं कामकाज केलंय. ते कुठल्या अँगलने घ्यावं हे राज्यांनी आणि देशात बसलेल्या राज्यकर्त्यांनी तो विचार करायचा आहे. बरं, मला तानपाठक सरांकडे यायचं, शिवराय कुलकर्णींकडे मी नंतर जाते. तानपाठक सर, आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत आपल्यासोबत, प्रशांत जगताप, ते सांगतात की शरद पवार या बाबतीत सूचित करतायत, सावध करतायत.
सोल्युशन कुठेच निघत नाही. सरकारची सिच्युएशन catch-22 म्हणजे धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय अशा परिस्थितीची झाली. राजकीय दृष्ट्या सुद्धा आणि सामाजिक दृष्ट्या सुद्धा असं वाटतं. कारण दिलं आरक्षण तर एक समाज नाराज होऊ शकतो, कदाचित ते कोर्टात टिकणार सुद्धा नाही, आणि नाही दिलं तर एवढा मोठा समाज आज अजून भडकण्याची शक्यता आहे. मला वाटतं प्रशांतजी जे म्हणाले त्याच्यामध्ये औषधा तथ्य आहे बऱ्याच गोष्टीमध्ये की पवार साहेबांनी अनेक वेळा या आरक्षणाच्या बाबतीमध्ये भूमिका घेतली होती. महिलांचं आरक्षण या विषयामध्ये घेतली होती आणि ते उदारमतवादी म्हणून ओळखले जातात. त्यांची एक प्रतिमा आहे आणि आता त्यांनी अशा पद्धतीने विधान करणं, आता याच्यात पवार साहेबांसारखा ज्येष्ठ नेता या राज्यामधला अशा प्रकारची जर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असेल तर त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन राज्यकर्ते, आता हे जे राज्यकर्ते त्यांच्याविषयी कमी वयाचे आहेत, अनुभवाने कमी आहेत, त्यांना यांनी मार्गदर्शन केलं पाहिजे स्वतःहून. ते न करता अशी परिस्थिती निर्माण होईल अशा प्रकारची विधानं करणं हे मला वाटतं आणखीन ती परिस्थिती चिघळण्यासारखं आहे. त्यामुळे यांनी राज्यकर्त्यांनी पण एक केलं पाहिजे की पवार साहेबांचं मार्गदर्शन त्यांनी घेतलं पाहिजे. त्यांना काय सगळ्याच पक्षांचं पवार साहेब परवा म्हणले होते की सर्व पक्षांना तुम्ही बोलवा, सर्व नेत्यांना बोलवा आणि एकत्र बसून काय मार्ग काढा. पण मार्ग काय काढा हे मात्र कोणी सांगत नाहीये. म्हणजे फक्त कन्फ्युजन आहे आणि सोल्युशन नाही अशा प्रकारचा जो एक चित्र निर्माण झालेलं आहे ते राज्याच्या एकूण शांततेच्या दृष्टीने फार घातक आहे. आणि अशा प्रकारची धुमसत राहिलं सगळा समाज तर त्यातून काही उपयोग होणार नाही. त्यामुळे सगळ्याच नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे, कारण हा काही साधा प्रश्न राहिलेला नाहीये. म्हणजे फक्त जरांगे पाटील किंवा हाके यांच्यामधला हा प्रश्न नाहीये, तर दोन समाजामधला, मोठ्या प्रमाणात जे दोन समाज आहेत त्यांच्यामधला सामाजिक अस्थिरता निर्माण होण्यातला असा प्रश्न निर्माण झालेला आहे. याच्यामध्ये सर्व ज्येष्ठ नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे, त्यांना एकत्र आणलं गेलं पाहिजे, त्यांनी एकत्र मार्ग काढला पाहिजे आणि सामाजिक सलोखा कायम ठेवला पाहिजे. महाराष्ट्राची जी आपल्या प्रतिमा आहे एक सामाजिक शांततेची, तर ती तुम्ही जर कायम ठेवायची असेल तर या गोष्टी करणं आवश्यक आहे. फक्त आरोप प्रत्यारोप करायचे आणि आपण काहीच सोल्युशन द्यायचं नाही हे कुठल्याच नेत्यांनी करू नये. सगळ्यांनी याच्यात काय आपला हातभार लावावा आणि काय काय सोल्युशन काढता येईल हे सूचना कराव्यात सरकारला, आणि सरकारने पण त्यांचं मार्गदर्शन घ्यावं खुल्या दिलाने. आपलंच खरं हे न करता सरकारने मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे. बरं, शिवराय कुलकर्णी, सोल्युशनच्या बाबतीत म्हणजे सरकार यामध्ये कुठलंही सोल्युशन काढत नाहीये, हा मुद्दा पुढे ढकलत राहणं, या ना त्या कारणाने नव्या डेडलाईन्स, नवे पर्याय आणि आम्ही सर्व सुचवून पाहतोय, आम्ही न्यायप्रविष्ट प्रकरण आहे, सल्ले घेतोय वगैरे असं सगळं सांगत प्रत्येक दिवस पुढे ढकलण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप होतोय सरकारवरती. सोल्युशन कुठे, कधी निघणार? आणि प्रशांत जगताप म्हणतात एक मार्गी बरोबर सुद्धा असू शकतं की आचारसंहिता लागली की हा प्रश्न काही निवडणूक होईपर्यंत निकाली निघणार नाहीये. नाही, अगदी नम्रताची मगाशी तुम्ही जो प्रशांत जगतापांना प्रश्न विचारला तो प्रश्न महाराष्ट्राच्या मनातला प्रश्न आहे. पवारांसारखे ज्येष्ठ नेते जेव्हा चिंता व्यक्त करतात की महाराष्ट्राचं मणिपूर होऊ नये, तर मणिपूर का होत आहे आणि ते न होण्यासाठी काय केलं पाहिजे एवढं सांगण्याचा अधिकार हा पवार साहेबांना आहे. पण पवार साहेबांनी ते कधीच सांगितलेलं नाही. मला एक सांगा, 14 ते 19 या दरम्यान देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं, ते हायकोर्टापर्यंत टिकवलं, दुर्दैवाने नंतर सरकार गेलं आणि शरद पवारांच्या नेतृत्वातलं सरकार आलं. त्या काळामध्ये याच पवार साहेबांच्या हातात हा चेंडू असताना, हे सगळं त्यांच्या हातात असताना त्यांनी त्याला ज्या आवश्यक आणि पूरक गोष्टी होत्या त्या करण्यामध्ये, हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये त्याची मांडणी करण्यामध्ये ते सरकार कमी पडलं, त्याच्यातून ते हातून गेलं. आता या सगळ्या गोष्टी पुन्हा करायला त्याला जो लागणारा कालावधी आहे तो लागणार आहे. त्याच्यातून जे काही प्रॉब्लेम होणार आहेत ते सॉर्ट आउट करायला वेळ लागणार आहे. बरं, हे करत असताना भाजपच्या सरकारने एकदा केलं, करण्याची मानसिकता दाखवली, इच्छाशक्ती दाखवली, आजही आमची करण्याची मानसिकता आहे. पण महाविकास आघाडीचे तीनही पक्ष या संदर्भात बोललेल्या बैठकीला येत नाहीत, त्या बैठकीला गैरहजर राहतात. या संदर्भामध्ये पवार साहेब मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटले. शिवराय कुलकर्णीजी, मागच्या आरक्षणाची आणि या आरक्षणाची जर तुलना करायची झाली तर मागच्या वेळी दिलेलं आरक्षण, यावेळी दिलेलं आरक्षण, या दोन वेगवेगळ्या प्रकारे दिलेलं आरक्षण आहे माझा अभ्यास जो मला सांगतोय त्यानुसार. आणि तुम्ही जर म्हणताय की तुम्ही सत्तेत असता, सत्ता बदलली नसती तर तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये टिकवून दाखवलं असतं, तर तोच आरक्षणाचा पॅटर्न रिपीट का नाही केला आणि तोच प्रकार हा हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये का टिकवून दाखवला नाही तुम्ही? वेळ होती की तुमच्या हातामध्ये गेल्या वर्षभराची? नाही, आम्ही ते हायकोर्टामध्ये टिकून दाखवलं. ते टिकून दाखवल्यानंतर ज्या काही मागण्या आलेल्या आहेत, हे सरकार स्थापन झाल्यानंतर आलेल्या मागण्या आहेत,
म्हणजे तुमचं सरकार असतं तर त्या मागण्या आल्या नसत्या असं होतं का? 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार असताना हे आंदोलन नव्हतं. जसं हे सरकार आलं तसं हे आंदोलन पुन्हा सुरू झालं. या आंदोलनाची बोलविते खरी कोण आहे, यांच्या पाठीची कोण आहे, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. नम्रताजी, हे 100% माहिती आहे. या आंदोलनाची जी भाषा आहे ही भाषा कोणाकोणाच्या विरुद्ध कधी कधी कशी वापरली जायची याची देखील स्क्रिप्ट केलेली असते. त्यानुसार स्क्रिप्ट कुणाकडे बोट दाखवता तुम्ही? थेट बोट दाखवा. शिवराय कुलकर्णी थेट बोट दाखवा. हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की महाविकास आघाडीने या बैठकीमध्ये येऊन त्यांचं काय म्हणणं आहे, याच्यावर काँग्रेसचं काय म्हणणं आहे, उद्धव ठाकरेंचं काय म्हणणं आहे आणि शरदराव पवारांच्या पक्षाचं गटाचं काय म्हणणं आहे हे ते काय मांडत नाहीत. यांच्यापैकी कोणीही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. आपली भूमिका स्पष्ट करायची नाही. जो काही गोंधळ होईल त्या गोंधळाचा राजकीय लाभ आपण उतरायचा, होतं यांच्याकडे दाखवायचे आणि मणिपूरची चिंता दाखवायची. हे असं सगळं चालू आहे. याच्यामध्ये ठोस काहीच नाही. म्हणजे आम्ही सोल्युशन सांगणार नाही, आम्ही आमच्या पक्षाची भूमिका मांडणार नाही, आम्ही नेमकं बोलणार नाही. आम्ही कोणाच्या बाजूने आहोत, हाकेंचं म्हणणं काय, जरांगेंचं म्हणणं काय, त्याचं आमचं म्हणणं काय, हे या तीनही पक्षांनी मांडलेलं नाही. ते मांडत नाही, संभ्रम उभा करतात. 4 नेते 4 बाजूने उभे करतात आणि हे उभे झाल्यानंतर हा जो काही गोंधळ, या गोंधळातून फक्त बोट दाखवायचं काम आपल्याकडे राहिलं पाहिजे आणि फक्त आपण चिंता व्यक्त करत राहायची की उद्या महाराष्ट्राचं मणिपूर होणार आहे. हे हा महाराष्ट्र पाहतो आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या डोळ्यासमोर ही चिंता व्यक्त करणाऱ्यांच्या मनात काय चालू आहे ते देखील पोहोचलेलं आहे. ठीक आहे. प्रशांत जगतापांना काही मुद्दा मांडायचा? प्रशांत जगताप, थोडक्यात, आपल्याकडे वेळ कमी आहे. मी मान्य कुलकर्णींना सांगू इच्छितो, 14 ते 24 या 10 वर्षाच्या काळामध्ये 2.5 वर्ष ही महाविकास आघाडी सत्तेत होती, ज्याच्यामध्ये 2 वर्ष कोविडच्या कार्यकाळामध्ये कुठलं कामकाज होऊ शकलं नव्हतं. या 7.5 वर्षामध्ये, म्हणजे पूर्वीचे 5 आणि नंतरच्या आता 2.5, या 7.5 वर्षामध्ये मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांच्या सरकारला कुणी थांबवलं होतं, हा मुळात विषय. आणि त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये जे मराठा आरक्षण गेलं, जे कोर्टामध्ये गेलं, तिथं चॅलेंज करणारे कोण होते ते एकदा महाराष्ट्रासमोर यावं. मग ओबीसीचं आरक्षण जे नका गेलं त्याला पण चॅलेंज करणारे कोण होते हे एकदा समजून घ्यावं. जे सदावर्ते मराठा आरक्षणाला विरोध करतात ते देवेंद्र फडणवीसांना गॉड म्हणजे देव मानतात किंवा आयडॉल मानतात. ते एकदा ही नाती, हे एकदा संबंध एकदा लोकांच्या समोर यावेत, म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होईल. आणि जर आपल्या महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या, प्रशांत जगतापजी, तसं तर बोट जरांगे आणि शरद पवार यांच्याकडेही दाखवलं जातंय. शरद पवारांचा हात जरांगेंच्या डोक्यावर आहे असा सुद्धा आरोप केला जातोय. आमचं ओपन चॅलेंज आहे त्याच्या, आमचं उघड आव्हान आहे की मान्य पवार साहेब, मान्य जरांगे पाटील साहेबांची नेमकी कुठं बैठक झाली, कुठं फोनवर बोलणं झालं, कुठले व्हिडिओ शूटिंग, कुठले ऑडिओ किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग हे समोर आणाव्यात. अशा प्रकारचे हे सरकार महामहिम सरकार आहे. सीबीआय, ईडी, त्याचबरोबर एकूणच इन्कम टॅक्स आणि सगळ्या यंत्रणा ताब्यात असणारं सरकार आहे. यांनी सगळे जीपीआर सगळ्या गोष्टी लावून तशा प्रकारचे सीडीआर रिपोर्ट ठेवावेत आणि मग या ठिकाणी नका सार्वजनिक कट्ट्यावर बोलावं. उगाच हवेत गोळ्या मारण्याचं कामकाज हे या सरकारने करून, एवढी आमची त्यांना नम्रतेची विनंती आहे. नक्कीच. तान पाठक सर, मला वाइंड अप कमेंट हवी आहे. मुद्दा राजकीय नक्की आहे आणि विधानसभा तोंडावर आहे पाहता याचं राजकारण आगामी काळात होऊ नये यासाठी आता काय काळजी घेतली पाहिजे सरकारने सुद्धा आणि विरोधकांनी सुद्धा? नम्रता, मुद्दा फक्त राजकीय नाही, हा सामाजिक मुद्दा सुद्धा आहे. खरंय. त्यामुळे फक्त निवडणुका जिंकणं आणि त्याची मतं मिळवणं आणि जागा मिळवणं, सत्ता मिळवणं एवढ्या पुरता हा न राहता सामाजिक सलोखा कायम ठेवण्याकरता कोण काय करणार आहे हे बघणं आवश्यक आहे. पवार साहेबांनी हे करावं अशी अपेक्षा 100% असणार, कारण ते ज्येष्ठ नेते आहेत. बाकीच्या नेत्यांनी ते केलं पाहिजेत. आता मगाशी उल्लेख झाला की सर्वपक्ष बैठक बोलवली आणि त्याला कोणताही विरोधी पक्षनेता गेला नाही आणि नंतर जी कारणं सांगितली ती फारच लंगडी होती की आम्हाला आयत्या वेळी सांगितलं, आम्हाला कळवलं नाही. अहो, तुम्हाला इतकी जर काळजी असती ना, तुम्ही स्वतःहून गेला असतात तिकडे आम्हाला बोलवा म्हणून, तुम्ही सांगायला गेला असतात. जसं पवार साहेब परवा म्हणाले की आम्हाला तुम्ही बोलवा आणि एकत्र बसवा, तसं विरोधी पक्षाने त्यांनी केलं असतं ना त्यावेळी, पण ते कोणीही केलं नाही. याचा अर्थ यांना प्रश्न नक्की मिटवायचा आहे की तो आणखीन पेटवत ठेवायचा आहे आणि त्याच्यावर ही राजकीय आपली जी काही मतं पोळी भाजून घ्यायची आहे अशी एक शंका घ्यायला वाव आहे. आणि याच्यामध्ये कुठला तरी निर्णय सरकारने घेणं याच्यापेक्षा सर्वांनी एकत्र बसून दोन्ही समाजांना शांत करणं हे अत्यंत आवश्यक आणि ते केलं पाहिजे असं मला वाटतं.
कसं आहे की अशी वक्तव्य ही निवडणुकीच्या काळामध्ये येत असतातच, मात्र त्या निवडणुकांची ठिणगी बनली असेल तर त्याला हवा घालून ती आणखीन जास्त मोठी करायची की त्याच्यावरती पाणी ओतून ती थंड करायची, हा निर्णय सर्वस्वी त्या राजकारण्यांचाच असतो, सत्ताधारी आणि विरोधक दोघांचाही। महाराष्ट्रात आता पुढच्या काळात काय होतंय आणि आपण आशा करूया की या पुरोगामी महाराष्ट्र जिथे एवढे मोठे नेते होऊन गेलेले आहेत, ज्यांनी महाराष्ट्राला सद्बुद्धी दिल्याचे दावे आज अनेक नेत्यांनी केलेले आहेत, ती सद्बुद्धी महाराष्ट्रातल्या जनतेला आहे, राजकारण्यांना आहे का, हे येणारा काळ ठरवेल। या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार। चर्चेचा आजचा धुरळा इथेच शमलेला आहे। उद्या पुन्हा भेटूया, नवीन विषयासह पाहत रहा पुढारी न्यूज।